दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांचा गोदावरी नदी परिसर पाहणी दौरा संपन्न झाला। या दौऱ्यादरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, शहर अभियंता संजय अग्रवाल, सहाय्यक संचालक नगर रचना कल्पेश पाटील, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, उप आयुक्त अतिक्रमण मयूर पाटील आदी अधिकारी उपस्थित होते। रामकुंड पंचवटी परिसरातील विविध अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण, हातगाडीवाले, भाजीवाले, अनियंत्रित वाहतूक, अनियंत्रित पार्किंग, नदीमध्ये धुतली जाणारी वाहने, कपडे या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे तसेच परिसराचे पौराणिक महत्व, धार्मिक महत्व टिकवण्याच्या दृष्टिकोनातून रामकाल प्रकल्पातील अडीअडचणी समजून घेणे, प्रकल्प विकसित करणे, कामे नगर नियोजन विभाग यांनी सदर परिसरातील अनधिकृत बांधकामे, नदी परिसरातील बांधकामे यांचं सर्वेक्षण करणे व यादी तयार करणे, जाहिरात व परवाना विभाग यांना अधिकृत अनधिकृत विक्रेते यांची माहिती संकलित करण्याचे निर्देश आयुक्त खत्री यांनी या पाहणी दौऱ्यात दिले। प्रस्तावित रामकाल पथ परिसरात विविध ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची कामे आवश्यक आहे यासाठी अहिल्याबाई होळकर पुलापासून ते टाळकोटेश्वर पुलापर्यंत व तेथून राम मंदिरापर्यंत गरजेच्या दोन्ही बाजूंच्या इमारती, रस्ते या ठिकाणी कोणती कामे आवश्यक आहे, कोणती कामे करता येतील, रस्त्यांमधील इलेक्ट्रिक पोल हलविणे, त्याचप्रमाणे गणेशवाडी येथे विना परवाना पडून असलेले भाजी मार्केट वापरण्याजोगे करणे कामी, परिसरातील किरकोळ विक्रेते यांना सदर ठिकाणी स्थलांतरित करणे, याकरिता काय उपाययोजना करता येतील याविषयी चर्चा करून या भागाची पाहणी केली। मिरवणूक मार्ग कशा पद्धतीचा असेल, भाविक कोणत्या ठिकाणी थांबतील, कोणत्या मार्गाने जातील, भाविकांना गोदावरी स्नान करण्याच्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी येतील, या अनुषंगाने काय काय कामे करावी लागतील याची पाहणी केली। रामकुंड नदी परिसरात स्मार्ट सिटी मार्फत केलेली कामे, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत करण्यात येणारी नवीन कामे यांची सांगड कशी घालता येऊ शकेल याची पाहणी केली। या परिसरातील अस्तित्वातील शौचालय नूतनीकरणाच्या अनुषंगाने काय कामे करता येऊ शकतील, रामकुंड परिसराचं नूतनीकरण संबंधाने कोणकोणती कामे करता येऊ शकतील, गांधी तलाव, रामकुंड व इतर बंधारे या ठिकाणी बसवण्यात आलेले गेट व नादुरुस्तीचे गेटची पाहणी केली। सिंहस्थ कालावधीत आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी अतिरिक्त आपत्कालीन मार्ग म्हणून होळकर पुलाच्या डाव्या बाजूस पायऱ्या करता येऊ शकतील याबाबत पाहणी केली। या परिसरात येणारी वाहने नो प्लास्टिक झोन, नो व्हेकल झोन कमी करणे, इतर ठिकाणी मुबलक पार्किंग जागा व व्यवस्था निर्माण करण्याच्या अनुषंगाने नवीन पार्किंगची ठिकाण विकसित करणे कामी आढावा